अंधार गुडूप पडला होता. पाऊसधारा कोसळत होत्या. अब्दालीचं लष्कर पाऊस वाऱ्याशी सामना देत मैलाचा पसारा पसरून निश्चित पडलं होतं. अब्दालीनं फौजीची चांगली व्यवस्था लावली होती. मराठ्याने दिल्लीच्या दक्षिणेस धरून ठेवलेला यमुना काठ सोडून ते पश्चिमेस हलले. शालिमार बागेचा परिसर पोटात घालून त्यांनी डेऱ्या राहुट्या उभारल्या. तेव्हा दोन्ही काठावर 2 तळ पडले होते. तेव्हा दोन्हीकडचे स्वार शिपाई एकमेकांच्या छावणीचे तासनतास निरीक्षण करीत बसत. आधीमध्ये दोन्ही बाजूनी गोळागोळी होई. जनावरे माणसे भाजून निघत. डेऱ्या राहुट्यांना आगी लागत. असे 15-20 दिवस गेले आणि मराठ्यांनी एकदम तळ हलवण्याचा निर्णय घेतला. जसे मराठे हल्ले तशा अब्दालीच्या फौजा आनंदित झाल्या. मराठ्यांनी शिकस्त खाली म्हणून काही उत्साही अफगाण रोहिले जुल्लूस करू लागले. तेव्हा अब्दाली आणि नजीबाने नाच थांबवून आपल्या स्वारांना हसडले. मूर्खांनो, हा तमाशा बंद करा. अजून घोडा मैदान दूर आहे. त्याच रात्री बादशाहच्या खाशा डेऱ्यात उशिरापर्यंत मसलत चालली होती. रात्रीच्या रात्री अब्दाली, नजीब, जहानखान, सुजा आणि शहावलीने शहादऱ्याकडे झेप घेतली. थोडी उंचवट्याची जागा बघून तिथेच काट्या लावल्या. गवतांची पाले बांधून पठाण रोहिले दबा धरून बसले. आता यमुनेच्या काठावर मराठे दिसत नव्हते. त्यांचा मुक्काम शालिमार बागेत होता. साऱ्या घाटावर चौक्या पहारे लावून छबिनाची पहारेकरी बसवून अब्दालीने आपल्या बाजूचा बंदोबस्त ठेवला होता. अब्दालीच्या लष्करातील 15-20 हजाराचा लष्कराचा तणाव कमी झाला होता. रोहिले सरदार 2-3 महिने खाऊन पिऊन ताजेतवाने होण्यासाठी आपापल्या जहागिरीत फौजासह निघून गेले होते. अब्दालीच्या लष्कराची 2 मुख्य भकले झाली होती. उत्तरेच्या बाजूला सारे सुन्नी पंथाचे रोहिले पठाण तर दक्षिण दिशेला सारे शियापंथी मुसलमान. उत्तर बाजूला अब्दाली बादशाह, वजीर शाहवली खान, सेनापती जहान खान, बरकुरदार खान, नजीब खान अशा पठाण रोहिल्यांचे डेरे लागले होते. तर दक्षिणेस प्रामुख्याने सुजादौला आणि इतर शियापंथी मुसलमानांचा मुक्काम पडला होता. आरंभी सुजाने बारदाना उत्तरेला नेऊन टाकला होता. डेरे उभारायची तयारीही सुरू होती. तोच पठाण फौजांनी दंगा केला. बघा बघा, वारा कुणीकडून कुणीकडे वाहतो. हे हिंदुस्थानी शे उत्तरेला आणि त्याची दुर्गंधी घेऊन येणारा वारा आम्ही प्यायचा ही मुनासिब नाही. त्या गदड्यांना दक्षिणेस ढकला, आम्ही उत्तरेकडे उतरू. शिपायांची ही मागणी सरदार मंडळींना रास्त वाटली. सुजाच्या फौजांनी निमूटपणे कणात सामान आवरले. डेरे राहुट्या दक्षिणेस उभारल्या. आता वारा खात सुजाच्या लष्कराची पाले कुडकुडत पडली होती. आपल्या नबाबी डेऱ्याच्या मसलतीच्या महाली सुजादौला बसला होता. महालात चिकाचे झिरझिरे पडदे चौबाजूला सोडले होते. कलाबुताच्या गोंड्यांनी महालाची शोभा वाढवली होती. देशी विदेशी अत्तरांच्या संदुका सुजाच्या बैठकीच्या उंची मेजावर ठेवल्या होत्या. ताजी गुलाब मोगऱ्याची फुले, केवड्याची कणसे बाजूच्या तबकात खुलून बसली होती. हा लष्करातला महाल असला तरी तो लखनौच्या नबाबाचा आहे हे कोणालाही सहज पटावे. मधल्या हलक्या चंदनी पलंगावर उंची बिछाईत टाकली होती. पलंगाला सभोवती बांधलेली चुनीदार झालर जमिनीवर रुळत होती. गर्द तांबूस रंगाच्या या झालरीने बिछाईतीची शोभा वाढत होती. बिछाईतीचे चारी कोपरे रेशमी दोऱ्याने पलंगाच्या चारी पायांना जाम बांधले होते. त्यामुळे सुजा बिछाईतीवर कसाही रेलला तरी बिछाईत जराही सरकत नव्हती. समोरच्या बैठकीसाठी ठेवलेल्या लोडावर मलमलीचा अभरा चढवला होता. त्यावर सरदार अनुपगिरी, काशीराज, मौलवी, सुलतान बाबा ही खास विश्वासू मंडळी बसली होती. शुभ्र पांढरा मलमलीचा लखनवी कुर्ता आणि तसलीच तुमान हा सुजाचा साधा घरेलू पेहराव होता. त्याच्या कुर्त्याच्या गळ्याजवळची बारीक नक्षी लखनौच्या कलाकारांनी कित्येक महिने श्रम करून गुंपून तयार केली होती. पांढऱ्यादोड गुलाब पुष्पाचा सुवास घेत सुजा बिछाईतीवर रेलून बसला होता. मौलवी सुलतान बाबा म्हणाले, नवाब साहेब, आपण त्या मायावी नजीबाच्या लाघवी भाषेला भुलून इथे आलात. कारण नसताना संकटाला अवतरण दिलेत. आज ठाई बेजेती सोचावी लागते. इथे येण्याआधी इस्लाम बचावाचा घोष झाला, पण हे टोळ भैरव म्हणजे राजनीतीचे नाचे दिसतात. धर्माचा यांनी पांघरलेला बुरका खोटा आहे. मौलवीजी, आपले शब्द सत्य आहेत. आम्ही स्वतःहून संकट ओढवून घेतले. अंधाऱ्या गुहेत अडकल्यासारखी अवस्था झाली. आता इथून बाहेर पडण्याचा रस्ता बंद झाला. आखरी जंग होईपर्यंत आम्ही अडकलो हे खरेच. नवाबसाहेब, आपला लखनवी ताट, तेज, वैभव आम्ही जाऊ तिकडे अबाधित राहिलेच पाहिजे. लखनवी राहणीचा आम्हाला नाज वाटतो. सरदार इस्माईल बोलला. आपल्या लखनवी राहणीबद्दलचा वादाचा मुद्दा येतोच कुठे. बर्लीचा कबाब आणि लखनौचा नबाब अलम दुनियेत आपल्या खासियतीबद्दल मशहूर आहेतच. वाद येतोच कुठे, सुजा बोलला. नवाबसाहेब, सांगायला लाज वाटते. इस्माईल बोलला. आपली 4000 कडव्यावीरांची फौज आणि आपला जनानखाना नोकर चाकर असा वेगळा हजारभर तापा या बिनलढाऊ फौजीला तो नजीब डुकराची पिल्लावळ म्हणतो. गोष्टी एवढ्यावरच थांबलेल्या नाहीत नवाबसाहेब, सुलतान बाबा म्हणाले. तो नादान नजीब खान म्हणतो ही पिल्लावळ अफगाणांच्या लष्करात शोभत नाही. अशी बुनगाईत घेऊन हवे तर नवाबाने नदीपल्यात मराठ्यांच्या लष्करात जावे, तिकडेच शोभतील ते. एवढे आम्ही नकोश होतो तर नजीब आमच्या वाड्याचे उंबरटे काय झिजवत होता.
वैफल्यग्रस्त सुजा बोलला. सुलतान बाबा, ही सारी गल्लत आमचीच. चांगला सुवर्णकांतीचा दिसतो म्हणून हा सर्प आम्ही गजऱ्यासारख्या मनगटाला गुंडाळला. तो चावला, जातीवर गेला. त्याला दोष तरी कोणत्या तोंडाने द्यायचा? नवाबसाहेब, बादशाहच्या लष्करात दंडक आहे. बादशाशिवाय कोणीही अंबारीत बसू नये. हत्ती असले तरी त्याच्या इतर सरदारांना अंबारीत बसण्याची मुभा नाही. आपल्या नवाबी डेऱ्यापुढे दिवसभर अंबारी झुलत असते. ती पाहून त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. अयोध्येचे नवाब असले म्हणून काय झाले? ते कंधारच्या पाचशाहून थोर आहेत का? अशी गुरमीची भाषा पठाण शिपाई नेहमी करतात. काशीराज पंडितांनी माहिती दिली. हे तर काहीच नाही, सुलतान बाबा म्हणाले. बादशाहच्या लष्करात शहादने वाजवण्याचा अधिकार बादशाही फरमानाशिवाय कोणाला नाही. पण आम्ही कुठे दुराणी बादशाहचे मांडलिक बनलो आहोत? नवाबसाहेब, मुद्दाम सांगतो, आज दुपारी आपल्या फौजेतील 3 वाजंत्र्यांनी शहादने जरा वेळ वाजवण्याचे निमित्त झालं आणि त्या तिघांनाही अफगाण धिटंगांनी पकडून नेलं. त्यांना फटक्याची शिक्षा दिली. अपमानाची एक कथा ऐकून सुजादोला खजील झाला. तो जळपटातच बोलला, आता यांना यांच्या शिरस्त्याची आठवण होऊ लागली का? जेव्हा मराठ्यांचे वकील आमच्या द्वाराशी बसून हातापाया पाडत होते, त्यांना लाताडून आम्ही इकडे आलो, तेव्हा शहादने, ताशे, करणे कुणी वाजवले? साऱ्या लष्करात जुलूस झाला, तेव्हा वादनासाठी बादशाहने कोणते फरमान काढले होते? आणि आज फटक्यांची शिक्षा देता काय? सुलतान बाबा विचारू लागले. नवाबसाहेब, आम्ही त्यांच्या लष्करात प्रवेश केला तेव्हा बादशाहने केवढे मोठे भाषण दिले होते. नाना जातीचे लोक माझ्या लष्करात आहेत. हिंदुस्थानी लोक हिंदुस्थानी रीतिरिवाजाने वागतील अशी ग्वाही त्यांनी दिली होती. आणि आज ही फटक्यांची शिक्षा सोसण्याची वेळ काय येते? त्या साऱ्या प्रश्नांचं एकच कारण आहे, सुजा गंभीरपणे म्हणाला. या लोकांना कितीही कुमक करा, रसद पुरवा, प्रसंगी प्राण द्या, पण हे रोहिले पठाण आम्ही जातीने मुसलमान असलो तरी पंथांनी सिया आहोत हे कधीही विसरत नाहीत. सुन्नीपंथीयांच्या अभिमानातून आमचा हा दुस्वास चालला आहे. नवाबसाहेब, सध्या मोहरमचा महिना आहे. 2 दिवसांनी ताबूत निघतील. अफगाणांचे काही धर्मवेडे लोक आपल्या मिरवणुकीत दंगाधोपा करतील. त्यांची खबरदारी घेणं गरजेचं आहे, सुलतान बाबा म्हणाले. आपण योग्य ती खबरदारी घेऊ, पण गोष्टी या थरावर जातील असे आम्हाला वाटत नाही, सुजा बोलला. सुलतान बाबाने सुजाकडे एक कटाक्ष टाकला. पांढऱ्या दाढीवरून हात फिरवीत बाबा म्हणाले, नवाबसाहेब, मोहरमचा 10वा दिवस म्हणजे करबलाच्या लढाईच्या पुण्यस्मरणाचा दिवस. मोहरमच्या मजलिसा, शोकसभा आपल्या अयोध्या प्रांतासारख्या आम हिंदुस्थानात कुठेही साजऱ्या होत नाहीत. लखनौ आणि फैजाबादच नव्हे तर सारा अयोध्या प्रांत शोकसागरात बुडून जातो. ती करबलाच्या युद्धाची पवित्र कथा नवाबसाहेब तुम्ही ऐकवा आम्हाला. फार दिवस आपल्या मुखातून ऐकलेली नाही. इमाम हसन आणि इमाम हुसेन यांच्या हौतात्म्याची कथा आपण अशा ढंगाने सांगता की एखादा जकीर काय सांगेल, एखादा वाकिया काय बोलेल. सुलतान बाबांची ही सूचना साऱ्याने उचलून धरली. सारे उत्सुकतेने कान टवकारत सुजाकडे बघू लागले. काशीराज पंडित सुद्धा आवेशाने म्हणाला, नवाबसाहेब सांगा सांगा ती कथा, ती ऐकण्यासाठी आमचे कान आतुर झाले आहेत. सुजाने फारशे आडेवेडे घेतले नाहीत. तो संत गतीने हौतात्म्याची कहाणी ऐकवू लागला. इस्लाम धर्माचे प्रेषित पैगंबर साहेब, त्यांच्यानंतर त्यांचा वारस कोण? महानिर्वाणाच्या आधी स्वतः पैगंबर साहेबांनी या सवालाचा जबाब देऊन ठेवला होता. माझा वारस लोक निर्णयाने ठरवला जावा. खलिफा पैगंबर साहेबांनंतर 3 वारसांची नियुक्ती झाली. पैगंबर साहेबांची जावई इमाम अली हे शूर गाजी आणि व्रतस्थ महापुरुष होते. हर खलिफा निवडताना 3 वेळा त्यांना डावलले गेले. याच इमाम अली साहेबांना मानणारा आमचा पंथ म्हणजे शिया पंथ. इराककडे एजिद नावाचा राज्यपालाचा एक मुलगा होता. त्याने लोकनिर्णय नाकारला. स्वतः गुडघ्याला बाशिंग बांधून तो त्या प्रदेशात खलिफा झाला. इमाम अली साहेबांचे चिरंजीव म्हणजे पैगंबर साहेबांचे नातू इमाम हुसेन यांनी एजिदच्या स्वनिर्णयाला मान्यता दिली नाही. एजिदने हुसेनवर दबाव आणला. नाना तऱ्हेचे अत्याचार करून त्यांनी इमाम अलीच्या काफिल्याचा छळ आरंभला. हुसेनने या जाचाला कंटाळून देशत्यागाचा निर्णय घेतला. त्यांनी उंटांच्या पाठीवर माखणी आणि पडद्याचे हौद चढवले. त्या स्त्रिया मुले बसली. काही वाळवंटातून पायीच चालली. उन्हाच्या रखरखीत हा काफिला वाळवंट तुडवीत सिरियाकडे चालला. पल्ला दांडगा होता. वाटेत सुख सोयी नव्हत्या. लहान बालके तहानभूक लागून व्याकुळ झाली होती. कोरड्या घशाने पाणी पाणी म्हणून ओरडत होती. वाटेत दजला नदीचे विस्तीर्ण वाळवंट दिसलं. पाण्याची छोटी मोठी डबकी वळच्या पोटात चमकू लागली. तसा साऱ्या काफिल्याला आनंद झाला. दजलेचा काठ उतरून आवेगाने सारे पाण्याकडे झेपावू लागले. तोच काळाने जडब घातले. गजब उडाला. त्या कापर एजिदच्या अत्याचारी फौजांनी काफिल्याला वेढा घातला. त्यांना पाण्यापर्यंत पोहोचू दिलं नाही. लहान बचडी पाणी पाणी करून ओरडायची. ते धट्टिंगण शिपाई काळासारखे खदाखदा असायचे. मुले माणसे बेगमा अन्न पाण्याविना तडफडू लागल्या. रखरखत्या उन्हात भुकेल्या व्याकुळ देहांची तगमग वाढली. पायाखालचं वाळवंट चटके देऊ लागले. एजिदच्या दुष्ट कारवाया संपेनात. असे उपाशी मारण्यापेक्षा एजिदच्या हुकुमशाहीपुढे मान तुकवण्यापेक्षा
जंग करून शहीद होऊ असा निर्णय हुसेनने आणि त्याच्या काफिल्याने घेतला. आजूबाजूला पडलेल्या हजारो सैनिकांचा वेढा भेदण्याच्या इराद्याने नंग्या तलवारी पाजळल्या. प्रलय काळाशी टक्कर द्यावी तशी टक्कर हुसेनने दिली. काफिल्यातल्या साऱ्या 32 जणांचा वध झाला. मृतांची मुंडकी भाल्यांच्या टोकावर खोचली. कापरांचा नाच झाला. इमाम हुसेन शहीद झाले अशी करबलाची युद्धगाथा. ही वीरकथा ऐकताना सारे दुःखाने व्याकुळ झाले. डोळे पुसता पुसता सुजा म्हणाला, अशा रीतीने मदांध सुत्तेपुढे न झुकून, न वाकून, न मान तुकवून इमाम हुसेन अमर झाले. इस्लामी जीवनात करबलासारखी अनेक संकटे येतात, पण त्या अग्निदिव्याशी तोंड देऊन इस्लाम पुन्हा साजेवंत होतो. हुसेनचा वध हा वास्तवात यजीदचाच मृत्यू होता. शायर म्हणतात ना, कत्ले हुसेन असल में मर्गे यजीद है, इस्लाम जिंदा होता है हर करबला के बाद. सुजाला सर्वांनी वाहवा करून दाद दिली. लखनौ फैजाबादवरून आले आपण दूर असलो तरी मोहरमचे ताबूत त्याच दिमागात काढायचे. त्याच नशेने आणि अपूर्वाईने ताबूत विसर्जनाची मिरवणूक काढण्याचाही निकाल सर्वांनी घेतला. मोहरमचा दिवस उजाडला. सुजाच्या फौजेने अनेक दिवसापासून ताबूताची चांगली तयारी चालवली होती. करबलाच्या लढाईचा पुण्यस्मरणाचा दिवस साजरा करायचा आपले नोकरचाकर बुंदलशाहकडे धाडून सुजाच्या फौजांनी ताबूताचे सामान सुमान मागवले होते. त्यांनी बांबूच्या लांब सडक काट्या गोळा करून त्या एकमेकीत गुंपून मशिदीच्या आकाराचे ताबूत तयार केले होते. बांबूच्या सांगाड्यात रंगीत आणि झिरझिरीत कागदांनी चमकदार बेडगींनी रंग भरला होता. उंच झाडा एवढ्या आकाराचे एक एक ताबूत तयार झाले होते. सकाळी सुजासह त्याच्या अनेक सरदार दरकदारांनी गर्द हिरवे घोलदार पोशाख परिधान केले होते. हातात करवंटी धरून स्वतः फकीर होऊन ते अब्दालीच्या साऱ्या लष्करातून फिरत होते. ते मोठमोठ्याने ओरडत होते, दे अल्लाह के नाम पे दे, अली के नाम पे खैरात दे. स्वतः फकीर बनलेला सुजा अब्दालीच्या डेऱ्यापुढे करवंटी घेऊन उभा राहिला. कानावर हात ठेवून ओरडला, दे शहीद के करबला के नाम पे खैरात दे. दुरानी बादशाह जातीने बाहेर आला. त्यांनी सफरचंद, अंजिरे ही फळे सुजाला बहाल केली. शिया लोकांचे हे फकीर होऊन फिरणं, भिक्षा मागणं हे सुन्नी पठाणांना आवडत नव्हतं. बरेच पठाण शिपाई शियांच्या फकिरीकडे बघून हसत होते, टिंगलटवाळी करीत होते. सुजाच्या लष्करात दिवसभर ताबूताची तयारी चालली होती. दुपारीच वजीर शाहवली खान अब्दालीकडे गेला आणि म्हणाला, आलमपणा, आज त्यांचे ताबूत निघणार. आपले काही धर्मवेडे पठाण त्यात अडचणी अडथळे आणतील अशा गुप्त वार्ता मिळाल्या आहेत मला. छे, अशी बुरी बात घडली तर साराच घोटाळा होईल. बादशाह म्हणाला, आपल्या लष्कराची एक संधता टिकली पाहिजे. तुम्ही एक बादशाही फरमान काढा. अशी बुरी गोष्ट ज्याच्या हातून घडेल त्याला कडक शासन भोगावे लागेल अशी इशारत द्या. मिरवणुकीच्या वेळी छबिन्याची शिपाई जागोजाग पेरून ठेवा. संध्याकाळचे 4 वाजले. सुजाचा 35 हात उंच ताबूत मिरवणुकीत सर्वात अग्रभागी होता. ताबूत म्हणजे हुसेनची कबर समाधीच. करबलाची दुःखद आठवण म्हणून ताबूत काढायचे. नवाबी ताबूताची नक्षीदार महिरब चारी बाजूंची द्वारे उठून दिसत होती. रंगीबेरंगी कागद, बेगड एवढेच नव्हे तर बेगमांच्या गळ्यातले दागिने सुद्धा ताबूतावर ठेवण्यात आले होते. ताबूताच्या आतल्या अंगाला शुभ्र पांढरे कपन अंतरले होते. त्यावर ओंजरवळ फुले आणि पगडी ठेवली होती. मिरवणुकीत पंजेतन 5 पंजे धरले होते. पैगंबराच्या परिवारातील 5 पुरुषांचे ते प्रतीक होते. मिरवणुकीत उभारलेले तांबडे बावटे करबलाच्या युद्धातील हुसेनच्या रक्ताची साक्ष देत होते. तर त्यांचा बंधू हसन, ज्याला विषप्रयोगाने मारला होता, त्याच्या काळ्या निळ्या रक्ताची याद हिरवे बावटे देत होते. जुल्फिकार ही अलीची अजिंक्य तलवार ही मिरवणुकीच्या अग्रभागी दिमाखाने तळपत होती. मिरवणूक उंच उंच ताबूत घेऊन अब्दालीच्या लष्करातून वाट काढीत यमुनेकडे विसर्जनासाठी जाणार होती. ताबूत हल्ले. समोर जाकीर मौलवी मर्सिया गाऊ लागले. मर्सिया म्हणजे करून रसात भिजून ओलीचिंब झालेली शोकगीते. करबलाच्या पवित्र युद्धाच्या जित्या जागत्या स्मृती. जकीर ती साध्या सोप्या पण काळजाच्या टवका काढणाऱ्या भाषेत गात होते. त्यांच्या शब्दसुरांनी डोळ्यांपुढे करबलाचं धगधगता वाळवंट, हुसेनच्या कबिल्याचे हाल आणि रक्ताच्या थारोळ्यात शहीद होऊन पडलेला इमाम हुसेन उभा राहत होता. सारे शिया मुसलमान रडू लागले. काळ्या पेहरावात भुंड्या डोईने आणि अनवाणी पायाने शोकसागरात डुबत डुबत ताबूत घेऊन मिरवणूक पुढे चाललेली. डोळ्यातली आसवे पुशी जाकीर मौलवी मर्सिया गाऊ लागलेले. आपल्या डगल्यांच्या गुंड्या सोडून सारे उघड्या छात्या बडवू लागले. हुसेन हुसेन म्हणून छाती बडवायची. जशी मिरवणूक पुढे सरकू लागली तसा हुसेन हुसेन हुसेनचा आवाज वाढला. सारेजण थडथडा छात्या बडवू लागले. चालता चालता गडबडात लोळू लागले. तांबडे बावटे तांबूस ओल्या डोळ्यांसारखे भासू लागले. आसवे गळू लागले. हिरवे बावटे गडद काळे निळे पडले. ताबूत अब्दालीच्या डेऱ्यापुढे सरकू लागले. बग्यांची गर्दी झाली. हुसेनचा जोर वाढला. सियांच्या मिरवणुकीत काही सुन्नीही सहभागी झाले. गर्दी वाढली. ताबूत यमुनेकडे सरकू लागले. मिरवणुकीत 1-2 उंट होते. उंटावर काळे कापड पांघरलेले ते हुसेनच्या कापिल्याचे सोंग होते. त्याच्याभोवती एजिदच्या शिपायांची सोंगी घेतलेले काही स्वार नागव्या तलवारी नाचवीत होते.
विकट हसत होते. निम्मे अफगाण लष्कर पार करून ताबूत पुढे सरकले. तोच हातात नंग्या तलवारी घेतलेले 200-300 अफगाण माथे फिरू स्वार मिरवणुकीत घुसले. दिन दिन करून त्यांनी ताबुतावर हल्ला चढवला. सुरुवातीला ही एजीच्या शिपायांची सोंगे दिसतात असा सर्वांना भास झाला, पण त्यांचा रंग ओळखायला वेळ लागला नाही. माथे फिरून हुल्लड माजवली. रेटारेटी चेंगराचेंगरी वाढली. झाला प्रकार आपल्या डेऱ्याच्या द्वारात उभा असलेल्या अब्दालीच्या ध्यानात आला. तो उडी मारून घोड्यावर बसला. त्याने गर्दीत घोडा घातला. तो त्वेषाने ओरडला, मारो इन हरामजादों को. छबिन्याच्या स्वारांनी 200 माथे पेरू कैद केले. खोळंबलेल्या गोंधळलेल्या ताबुतांना अब्दालीने नदीकडची वाट मोकळी करून दिली. तेव्हाच त्यांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. त्या रात्री अब्दालीच्या दहशतीने सारी छावणी बेदरून गेली. त्या 200 माथे पेरूंना अब्दालीने कडक शिक्षा फरमावली. सर्वांना खांबांना बांधले. त्यांच्या नाकाच्या भोकात तीक्ष्ण पात्यांचे बाण घुसवून ते दुसऱ्या नाकपुडीतून बाहेर काढले. साऱ्यांची थोबाडे रक्ताने माखली व रात्रभर खांबाला बांधून अंगावर फटक्यांचा मारा सुरूच होता. असह्य वेदनेने कैदी केकाटत होते. डेरे रावटे भेदरून अंगचोरीत उभ्या होत्या. रात्री उशिरापर्यंत बादशाही डेऱ्यात मसलत चालली होती. शाहवली, सुजा, जहानखान, नजीब, बरखुरदार खान असे सारे सरदार दरकदार भांबवून बादशाकडे बघत होते. संतापाच्या त्वेषाच्या वैफल्याच्या छटा बादशाच्या मुद्रेवर उमटत होत्या. तो रागाने बैठकीच्या महालात पाठीवर हात मारून इकडे तिकडे एरजऱ्या घालत होता. एकसारखा बडबडत होता, यापुढे आमच्या लष्करात अशी हुल्लड अशी बेदिली माजली तर मी साऱ्यांना सुळावर लटकवीन. माझ्या स्वतःच्या हाताने खेळ टोकीन. मूर्खांनो, तुम्हाला आखला नाही. आज 10 महिने उलटले. उन्हाळा संपला. पावसाळाही संपत आला तरी हिंदुस्थानच्या मातीत आपण अजून अडकून पडलो आहोत. नदीच्या पल्याड कापर दिसामासाने मोठा होत चालला आहे. घासदाण्याची टंचाई असूनही त्याची हिंमत शेर असल्याच्या खबरा आहेत. आम्ही इतक्या राजांची सिंहासने लाथेने उडवली. बांबूंची मोठी काठी वाकवावी तशा मन चाहेल त्याप्रमाणे सरहद्दी वाकवल्या, पण अजून या मोहिमेचा युद्धाचा अंदाज मात्र आम्हाला येत नाही. या वेळेचा रंग काही अजीबच दिसतो. कोण जितेल कोण हरेल काही सांगवत नाही. कारण त्या भाऊची त्या कापरांची हिंमत भारी दिसते. सुलुकाचे कागद पाण्यात बुडाले. आखरी जंग अजून होणारच आहे. शिस्तीने राहा. त्या शिंदे होळकरांचे महाल इथून जवळच आहेत. मराठ्यांचा पराभव झाला तर निम्मे अर्धे जीव वाचवीत ते आपल्या मुलकात पळतील तरी. पण गदड्यांनो, तुमचा काबूल तुमचे कंधार कितीशे जवळ आहे. आम्ही पराभूत झालो तर आमची धडेच काय. दुपार उलटली होती. वारा पडलेला. शनिवार वाड्याच्या नगारखान्यावरचा भगवा झेंडा मंद गतीने फडफड करीत होता. दिल्ली दरवाजावरचे छबिन्याचे शिपाई पेंगुळल्या स्थितीत होते. फडावरची कामे धीम्या गतीने सुरू होती. पेशवाईचे दिवाण भाऊसाहेब होते तेव्हा शनिवार वाड्यात नोकर चाकरांवर अगदी शागिर्द पानक्यापासून ते माजुऱ्या सरदारापर्यंत सर्वांवर त्याची करडी नजर असायची. प्रत्येकाच्या वर्तणुकीत अदब आणि नीटनेटकेपणा असायचा. भाऊसाहेब वाड्यात आधीमध्ये जेव्हा चक्कर टाकायचे तेव्हा त्यांची बहिरी सशाण्यासारखी नजर चौपेर भिरभिरायची. ते समोरून चालले की भली माणसे चटपटायची. वाड्यापुढची शृंगारलेली हत्ती सुद्धा कान टवकारायची. सकाळी स्नान संध्या उरकली की भाऊसाहेबांचे लगेच फडावर आगमन व्हायचे. नेट लावून भाऊसाहेब पाठीला रग लागेपर्यंत दिवसभर फडावर कामात व्यग्र असायचे. त्यामुळे फडावरच्या इतर कारकुनांना दांड्या मारायला कुठला अवसर लाभतो. रयतेची गाराणी प्रकरणे सारी कामे फडावरच्या जेव्हाच्या तेव्हा रितसर उरकली जायची. आता भाऊसाहेब उत्तर हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाऊन 6-7 महिने लोटले होते. पेशवाईचे कारभार पण रघुनाथ दादासाहेबांकडे आणि दिवाणीचा महत्वाचा कारभार सकारामबाबू बोकिलांकडे आला होता. नानासाहेब पेशव्यांची प्रकृती फारशी चांगली नसायची. ते आपल्या महालातच बसून असायचे. रघुनाथराव सकाळी सूर्योदयानंतर उठायचे. मग स्नान संध्या पूजा अर्चा यामध्ये 2 प्रहर टळायचे. तृतीय पहरी तासाभरासाठी दादासाहेब फडावर यायचे. काय बापू, काय कमी जास्ती, काय हाल हवाल असा सवाल करायचे. तेव्हा बापू हसतमुखाने सामोरे व्हायचे. हसनाकडे बोट करीत म्हणायचे, यावे श्रीमंत दादासाहेब यावे. आपली दौलत म्हणजे कशी, आबादी आबाद, ना तक्रार ना फिर्याद. अहो, श्रीमंतांचं राज्य आहे म्हटल्यावर सारे आबादी आबादच असणारच. दादासाहेब आसनस्थ व्हायचे. केशरी विडे रंगायचे. थोडी वास्तपुस्त करून दादासाहेब तासाभरात आपल्या महाली परतायचे. बऱ्याच वेळा फडाकडे येण्याचा सुद्धा कंटाळा यायचा. काही विशेष कामधाम फरमाईश असेल तर तेच बापूंना आपल्या महाली बोलवायचे. कामधंदा सांगायचे. तिकडून काही निरोप येत नाही असे दिसले की बापूच हसऱ्या चेहऱ्याने दादासाहेबांकडे मुजऱ्याला जायचे. तिथे बराच वेळ काढून मग नानासाहेब पेशवे तिथे थोडा वेळ वाढू गेला की येता गोपिकाबाईंच्या महालापुढे थांबायचे. एवढे 3 महालांचे उंबरटे झिजवले की फडाकडे येताना बापू पेशव्यांच्या तालात पावले टाकीत रुबाबात येऊन आसनस्थ व्हायचे. आता रयतेची गाराणी तक्रारी फारशा नसायच्या. कोणी फिर्याद घेऊन आलेच तर त्यांना दिल्ली दरवाजा बाहेरच अडवण्याची व्यवस्था बापूंनी केली होती. सामान्य कारकुनांकडून अशा 4-2 मंडळींची बळवण केली की बापू झाले स्वतःच्या कारभाराला मोकळे.
3 महालांचे 3 उंबरटे झिजून आले की कोण विचारतो आम्हाला. फळावर बऱ्याचदा बापूंचे मित्र सोयरे बाट जमायचे, गप्पा रंगायच्या. बापू अभिमानाने सांगायचे, 28 सालामागे या शनिवारवाड्याचे बांधकाम चालू होते तेव्हा हा सखोबा बांधकामाचा हिशोब बघणारा सामान्य कारकून होता. तेव्हा या वाड्याचा पाया कसा घातला, चिरांवर चिरा कसा ठेवल्या, कोणती चिरा बळकट आहे, कोणती निम बळकट आहे, कोठे चुना कमी कोठे जास्ती याची सारी कल्पना आम्हाला आहे. कारकून होतो तरी सकाळी गौंड्यांचे मजुरांचे पगार झाले, हिसाब बघितले की हा एवढ्या मोठ्या वाड्याभोवती दिवसभर मी गरगर फिरत राही. हर चिरेवर आमचे बारीक लक्ष. संध्याकाळी पायांना फोड यायचे, तळवे लालेलाल व्हायचे. तेव्हा आमच्या मातुश्री तव्यांना तेल चोळायच्या, विचारायच्या, अरे सखोबा एवढा कसा थकतोस, इतके कष्ट का घेतोस. तेव्हा आम्ही म्हणायचो, मातुश्री पेशव्यांचा वाडा बांधायचे चालले आहे. कारकून असूनही मला गरगरा फिरावे लागते, शिळांशिळा बघावी लागते. तेव्हा मातुश्री म्हणायच्या, अरे सखोबा तू सामान्य कारकून, तुला हे उपद्व्याप कोणी सांगितले. मग आम्ही म्हणायचो, मातुश्री पेशवे सरकारांच्या दौलतीवर आमची भक्ती आहे, ही दौलत वाढावी, त्रिकंडात राज्य व्हावे असे आमची इच्छा आहे, म्हणूनच जीव राहत नाही आणि असंख्य चक्रा होतात. त्यावर मातुश्री म्हणायच्या, होईल हो सखोबा, तुझी इच्छा फलद्रूप होईल. पेशव्यांचे राज्य सकल हिंदुस्थानी पसरेल. तू सुद्धा कारकुंडा राहणार नाहीस, मोठा सरदार होशील. हिंदुस्थानचा एक एक मुलूक, एक एक राज्य बघून घेशील. मातेचे शब्द सार्थ झाले. आज अटकेपासून दक्षिणेपर्यंतच्या मोगलांच्या साऱ्या सुब्यावर या ना त्या अर्थी हुकूमत आली. तरी मंडळी आमच्या या कथनाचा मतलब काय सांगा पाहू. बापू तुमचे कोडे अनाकलनीय आहे. कोणीतरी हळूच बोले. अहो कोडे कसले, बापू हसून म्हणत, मतलब साफ आहे. पेशव्यांची साम्राज्यरूपी इमारत आज त्रिखंड हिंदुस्थानी उभी आहे. त्यातले हर राज्य, हर मुलूक, हर शिळार असताना चुना कुठे कमी आणि कुठे जास्ती पडला याची अक्कल फक्त या बापूच्याच डोक्यात आहे. तर मंडळी तात्पर्य काय, आम्हाला कोणी फसवू शकत नाही. खरे तर पेशव्यांच्या वाड्यात बापूंचा प्रवेश माजी पंत पुरंदरे यांच्यामुळे झाला. पुरंदरे पेशव्यांचे दिवाण होते. त्यांच्या हाताखाली बापूंनी उमेदवारी केली. दिवे घाटावरच्या करेपठारावरील हिरव्याचे कुलकर्णी पद बापूंच्या घराण्याकडे पूर्वापार होते. महादजी यमाजी या त्यांच्या घराण्यातल्या पुरुषाने शिवाजी राजांच्या सेवेत कीर्ती संपादन केली होती. बापूंना या गोष्टीचा भारी अभिमान वाटायचा. मधल्या काळात घरात अत्यंत दारिद्र्य आले. लहान वयात शागिर्दाची पानक्या आचार्याची कामे बापूंना करावी लागली. पण आपल्या धडपड्या, चाणाक्ष आणि थोरा मोठ्यांच्या कानी लागण्याच्या खुबीने बापूंनी स्वतःची आणि घराण्याची चांगली सोय लावून घेतली. बापू नानासाहेब पेशव्यांबरोबर 20 वर्षामागे काशी, प्रयाग, मथुरा असा उत्तर हिंदुस्थानचा फेरफटका मारून आले होते. भाऊसाहेबांबरोबर त्याची कर्नाटकातली मोहीम उरकली होती. पण बापूंचा खरा जीव रघुनाथ दादामध्ये गुंतलेला. पहिल्यांदा ते दादासाहेबांच्या गुजरात मोहिमेत सहभागी झाले. रघुनाथ दादांच्या उत्तर हिंदुस्थानातील दोन्ही मोहिमात तर बापू स्वतः दिवाण होते. अटकेवर झेंडा फडकल्यानंतर लाहोरच्या शालिमार बागेतल्या दीपोत्सवात बापू आनंदाने नाचले होते. दादासाहेबांमागून सावलीसारखे जाण्यात त्यांना धन्यता वाटायची. आता तर पेशव्यांची दिवाणी त्यांच्याकडे आलेली. नानासाहेब आजारी, अगर नाटकशाळेत गुंतलेले. रघुनाथ दादा आळशी आणि त्यांचा बापूंच्या शब्दावर कमालीचा विश्वास. आपणच फडाचे मालक, किंबहुना वाड्यावरचा जरीपटका आपल्याच नजरेच्या शिस्तीने फडकतो अशी बापूंची भावना व्हायची. आता सुद्धा बापू फडावर आरामात रेलून बसले होते. समोर 2-4 हितसंबंधी बसून होते. त्यापैकी एक जण म्हणाला, बापू आता दांडगी जबाबदारी पडली असेल तुमच्यावर. पडली ना, तरी पेलून सांगायचे कोणाला, बापू अभिमानाने म्हणाले. शिवछत्रपतीपासून ते नानासाहेब पेशवे सरकारापर्यंत आमच्या घराण्याने सेवेची कंकणच हाती बांधली आहे. त्याची जपणूक करणं हे आमचं परम कर्तव्य नाही का. इतक्यात सेवक धावत आत आले. दादासाहेबांची स्वारी फडाकडेच येत आहे अशी वर्दी मिळाली. लगेच बापू ताडकन उभे राहिले. डोक्यावर पागोटे ठेवले. तोवर दादासाहेब आलेच. बापूंनी गुलजार हसत दादासाहेबांना मुजरा केला. आशीर्वाद असावेत दादासाहेब. दादासाहेब बापूंकडे बघून हसले. असं नसतं झाले. बोला बापू, काय विशेष. तसं म्हटलं तर तसं काहीही विशेष नाही, पण तुम्हाला ते ऐकून विशेष वाटेल. काय, कसले विशेष. खलिता आला आहे उत्तर हिंदुस्थानातून. बापू हळू आवाजात म्हणाले. कोणाचा खलिता, भाऊसाहेबांचा की पंत बुंदेल्यांचा. दस्तूर खुद्द भाऊसाहेबांचाच. काय म्हणते भाऊसाहेबांची मोहीम. भाऊसाहेबांनी दिल्ली जिंकल्याची बातमी 4 दिवसामागेच मिळाली शनिवार वाड्याला. ती आता जुनी शिळीपाकी झाली. यापेक्षा अधिक काही. आता भाऊसाहेब लिहितात की फौजेत दुष्काळ पडला आहे, पैसा नाही, गोळी माणसं उपाशी मरू लागले आहेत. असं दादासाहेबांनी आश्चर्याने विचारलं. असं म्हणतात खरं भाऊसाहेब. बापू थोडं हसून थोडा पवित्रा घेऊन म्हणाले. दादासाहेब लहान तोंडी मोठा घास शहाण्या माणसाने घेऊ नये आणि मोठ्या घराच्या साखळ्या जोखू नयेत. आमच्यासारख्याने बोलू नये, पण जीव राहत नाही तर बोलू आम्ही दादासाहेब. बोला. दादासाहेब, दिल्ली जिंकली म्हणायचं आणि लगेच फौजेत दुष्काळ पडला म्हणून लिहायचं. आता सांगा, दिल्ली आणि दुष्काळ
हे शब्द तरी जवळचे वाटतात का? दिल्ली तर ऐश्वर संपन्न आहे म्हणून जगातले वीर महावीर ती जिंकायला येतात नाही का? दादासाहेब म्हणाले, बापू, भाऊसाहेबांचा खलिता तरी वाचा, नेमके काय म्हणतात ते? हो हो, का नाही, मी प्रथम खलिता वाचणारच होतो, बापू गडबडीने म्हणाले. भाऊसाहेबांची शैली मोठी वर्णनात्मक. ते म्हणतात, एवढा बाका प्रसंग की पठाण मारला तरी दसऱ्यापर्यंत कोठे पैसा उभा राहणार नाही. मामलेदारांना तीर्थरूपांनी ताकदीची पत्रे आजच्या आज धाडावीत. सारा ऐवज इकडेच हिंदुस्थानात भरण्याची ताकीद करावी. मनसबा भारी, घरचा पैसा खाताना वाईट वाटते, पण इलाज नाही. जिकडे कामात जावे तिकडे मिळवावे. रड खाणे उत्तम नाही हे खरे, केवळ घरच्या जामदारखान्यातला पैसा खावा असाच प्रसंग प्राप्त झाला आहे. घरचे पैसे मागताना खाताना खूप खूप वाईट वाटते, बोचते, पण ह्या महापेचात दुजा रस्ता दिसत नाही. दादासाहेब गंभीर झाले, म्हणाले, बापू, खरेच का एवढा पेच पडला असेल? फौज म्हटल्यावर थोडेफार पेच असतातच. आपण नव्हता का गेला हिंदुस्थानी 2 वेळा फौजा घेऊन? बापू हळू आवाजात बोलू लागले. दादासाहेब, त्या परतूरच्या वाटाघाटी, हिंदुस्थानात कोणी जायचं यावरून झालेली खडाजंगी, तेव्हा भाऊसाहेब म्हणाले नव्हते का, घरचा पैसा वापरून मुलुकगिरी करणं, राज्य तारणं परवडेल का? तेव्हाच्या तुमच्या हिंदुस्थानच्या स्वारीत झालेल्या 80 लाखांच्या कर्जाबद्दल भाऊसाहेब किती संतापले होते, हिशोब द्या म्हणून गरजत होते. बरोबर आहे बापू, दादासाहेब थोडा हसून म्हणाले. आता तरी भाऊसाहेबांना कल्पना आली असेल फौजा चालवणं किती अवघड असतं, केवढी जोखीम असते ती. आणि दादासाहेब, तुमची फौज फक्त दिल्लीजवळ रवंत करीत बसली नव्हती, ती पंजाब पार अटकेला भिडली होती, तरी काय नेटाने कामी उरकली हो. दादासाहेब, आपण, बापू साखर पेऱ्या शब्दात म्हणाले. दादासाहेब, आपल्या तोंडच्या वाक्यांना महावाक्याचा अर्थ लाभतो. म्हणजे? अहो, आपणच म्हणाल नव्हता का, फड आणि रण यामध्ये फार मोठं अंतर आहे. बोरू बहादुरी सोपी पण तलवारबाजी अवघड. दादासाहेब खळखळून हसले. हसू आवरता आवरता विचारू लागले, उत्तरेतल्या मामलतदारांनी कमावीदारांनी भाऊसाहेबांना ऐवज पाठवलाच असेल ना? लहान तोंडी मोठा घास घेऊ नये, आमच्यासारख्यांनी बोलू नये, पण जीव राहत नाही, बापू बोलले. दादासाहेब, उत्तरेतल्या एका तरी मराठी माणसाशी भाऊसाहेबांचा सलोखा होता का? इथे फडावर होते तेव्हा साऱ्यांना त्यांनी धारेवर धरलेले. ते हिंगणे बंधू काय, ते नारोशंकर काय, ते पंत बुंदेले सुद्धा काय, जे गावेल त्यांची चौकशी, तपासणी आणि जमाबंदीचा सपाटा. आता या मंडळींना उत्तरेत माया गोळा केली नसेल असं आम्ही म्हणू शकणार नाही. मनुष्य स्वभाव म्हटल्यावर होतं थोडंफार असं, त्यांना समजून घ्यायला नको का? बरोबर बोललात बापू. आता आपलेच मेहुणे गोपाळराव बर्वे घ्या, त्यांचं काय? अहो, थोरा मोठ्यांच्या पाहुण्यांनी श्रीमंताच्या वळचणीचा आश्रय घ्यायचा नाही तर काय तुमचं वैभव बघत उभ्या पावसात दिवस काढायचे? पण बुंदेल्यांचा मुलूक काढून आपण बर्व्यांना दिला तर ते भाऊसाहेबांना फारसं आवडलं नव्हतं. कल्पना आहे मला बापू त्याची. एवढेच कशाला, ते अंताजी मानकेश्वर आपली व्याही 10 वर्षे दिल्लीत फौजा ठेवून डोळ्यात तेल घालून दिल्लीचं रक्षण केलं. त्याचं बक्षीस त्यांना भाऊसाहेबांनी काय दिलं? त्यांनाही चौकशीच्या खोड्यात अडकवलं का? तर ते दादासाहेबांची व्याही. बापू, तशा भाऊसाहेबांकडून अनंत चुका होतात, याबद्दल माझीही दुमत नाही, दादासाहेब बोलले. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. एकदम दादासाहेबांना कसलीशी आठवण झाली. महालात बापू आणि आपल्याशिवाय कोणी नाही याची खात्री करून घेतली. ते हळूच म्हणाले, बापू, तुमचे हेर खाते काय म्हणते? कसले? कशाबद्दल? वहिनीसाहेबांच्या महालाकडील काय वार्ता? श्रीमंतांची आणि वहिनीसाहेबांची बऱ्याच दिवसात गाठभेट नाही, सारखी अंतर्गत धुसफूस चाललेली असते, पूर्वीची गोडी राहिली नाही. असं तर काय, दोघातला स्नेह भलताच बिघडत चालला. श्रीमंतांकडे उत्तर हिंदुस्थानात चांगल्या फटाकड्या नाटकशाळा आल्या आहेत. वहिनीसाहेबांवरचा राग म्हणून श्रीमंत अहोरात्र नाटकशाळेत गुंग, इकडे आगीचा भडका भडकतोच आहे. दोघांच्या कान गोष्टी चालल्या असतानाच गोपिकाबाई साहेबांकडून सेवक आला. बापू आणि दादासाहेब दोघांनाही बोलावल्याचं सांगून गेला. जोडी थोड्याच वेळात गोपिकाबाईंच्या महाली पोहोचली. भरजरी पैठणी नेसलेल्या, गळाभर दागिने घातलेल्या, ऐरदार रुबाबातल्या 37 वर्षाच्या गोपिकाबाई दादासाहेबांचीच वाट बघत होत्या. त्यांच्या गोऱ्यापण मुद्रेवर उग्रतेच्या छटा पसरलेल्या दिसत होत्या. डोळ्यात करारीपणाची झाक होती. त्यांनी महालात आलेल्या दादासाहेबांचं स्वागत केलं. दादासाहेब बिचाईतीवर बसले. बापू नोकराच्या आदबीनं हसतमुखाने चेहऱ्याने उभेच राहिले. गोपिकाबाईंनी पहिलाच सवाल केला, हिंदुस्थानची काही खबर? जामदारखान्यातील ऐवजावर लष्कर चालवावं लागेल असा भाऊसाहेबांचा खलिता, तो आम्ही आधीच वाचला आहे. दादासाहेब चमकले. त्यांनी बापूंकडे पाहिले. बापूंनी लाजल्यासारखा चेहरा केला. गोपिकाबाई म्हणाल्या, दादासाहेब, आपण हिंदुस्थानात गेलेल्या लष्कराचे फारसे लाड करू नयेत. आधीच लष्कर भाऊसाहेबांच्या हाती, त्यात तो यवनीचा पोर शमशेर बरोबर. दादासाहेबांच्या मुद्रेवर नापसंतीची छटा पसरली. ती गोपिकाबाईंच्या नजरेतून सुटली नाही. त्या म्हणाल्या, माफ करा दादासाहेब, कदाचित आमचे शब्द तुम्हाला आवडणार नाहीत, पण काही म्हणा, त्या यवनी लोकांवर आमचा बिलकुल विश्वास नाही. वहिनीसाहेब, आपण असं बोलू नये. शमशेर बहादूर शूर धाडशी वीर आहेत. किती झालं तरी ते आम्हाला नात्याने बंधू लागतात.
बाजीराव पेशव्यांचे पुत्र म्हणूनच त्यांना सारे ओळखतात. म्हणून काय झालं, शेवटी त्यांचा जन्म येवनीच्या पोटीत झाला ना. दादासाहेबांनी विषयात बदल व्हावा म्हणून दुसरीकडे चेहरा केला. गोपिकाबाई म्हणाल्या, दादासाहेब, तुम्ही 80 लाखाचं कर्ज केलं म्हणून भाऊसाहेबांनी जे आकांडतांडव केलं ते तुम्ही एवढ्यात विसरलात वाटतं. जामदारखान्याच्या पैशावर फौजा चालवायच्या असतील तर त्यासाठी भाऊसाहेबच कशाला पाहिजेत. एखादं तानमूल सुद्धा अशा स्वाऱ्या शिकाऱ्या करून दाखवेल. बापू, यापुढे हिंदुस्थानातून येणाऱ्या साऱ्या अखबारताईला आमच्याच हवाली करा. जी वहिनीसाहेब, हुकमाची तामिली हुकूम होण्याआधी सुरू झाली आहे या सेवकाकडून. भाऊसाहेब चांगलीच मिठास पत्र लिहितात. त्यांचे शब्द तरी मेले मधाच्या कुपीत भिजून आणल्यासारखे असतात. ते वाचून इकडची स्वारी पागळायची. पहिल्यापासूनच त्यांची मर्जी आहे त्यांच्यावर. आपलं दुसऱ्याचं यातला फरक कळत नाही त्यांना. तरी बरं मी यांच्या आयुष्यात आले, नाहीतर भाऊसाहेबांच्या कर्तृत्वावर भाळून यांनी सारी पेशवाईच भाऊंच्या गळ्यात बांधली असती. इकडची स्वारी किती भोळी सांब आहे ही मी चांगले जाणते. बरोबर आहे वहिनीसाहेब, दादासाहेबांनी मान डोलावली. काय बरोबर आहे, गोपिकाबाई रागावल्या. दादासाहेब, तुम्ही इकडच्या स्वारींचे सख्खे बंधू, त्यांच्यापेक्षा भोळे सांब. तुम्ही काहीही सांगू नका. त्या परतूरला जेव्हा तेवढा आपला कंठ कसा फुटला होता हे आई भवानीला माहीत. नाहीतर जेव्हा जेव्हा भाऊसाहेबांची आणि तुमची गाठ पडते तेव्हा तेव्हा पोरीसारखी खाली मान घालून अंगठ्याकडे बघत बोलता. हजारदा पाहिलं आहे आम्ही. हे बाकी वहिनीसाहेब, आपण लाख बोललात. बापू खोकं करून हसले. महालात बोलणे चालू असतानाच बाहेर गडबड उडाली. धापाटाकी 2 सेवक आत आले. बोलले, श्रीमंतांची स्वारी इकडेच येत आहे. खुद्द नानासाहेब पेशवे महालात येत आहेत हे कळल्यावर दादासाहेब आणि गोपिकाबाई गडबडून उठून उभे राहिले. बापूंनी थोडे अंग चोरले. पांढऱ्या शुभ्र पेहरावातल्या नानासाहेबांनी महालात प्रवेश केला. 2-3 महिन्यांच्या काळात पेशव्यांची तब्येत चांगलीच खंगली होती. मुद्रेवरचा रसरशीतपणा जाऊन मुद्रा पांढरी दिसू लागली होती. देह थकल्यासारखा भासत होता. असं नसतं होता होता नानासाहेब म्हणाले, काय कसली खलबत चालली आहेत. नानासाहेबांनी खाली बसता बसता बापूंकडे रोखून पाहिले. बापूंनी अधिक अंग चोरले. नानासाहेब कडारले. सकाराम पंत, कसा चालला आहे तुमचा कारभार. जी श्रीमंत. काय जी श्रीमंत. नानासाहेब संतापले. अरे भाऊसाहेब या शनिवार वाड्यात नाहीत. त्याला फक्त 5-6 महिने झाले. तोवर काय या वाड्याची दशा झाली आहे. सारा वाडा महाल सुने सोने बासू लागले आहेत. नोकर चाकरांना शिस्त राहिली नाही. बेशिस्त सेवक बिनकामाचे उन्हाडक्या करीत इकडे तिकडे हिंडतात. भाऊसाहेब इथे असताना कारंज्यांनाही कसे हसू फुटायचे. त्याच कारंज्यांना आता 2-2 दिवस पाण्याचा थेंब मिळत नाही. वाड्याचा उकिरडा करायचा तुमचा बेत दिसतो सकाराम पंत. नानासाहेबांचा उग्र अवतार बघून दादासाहेब चूप झाले. भाऊंची बोबडी वळायची वेळ आली. पण गोपिकाबाई अजिबात डगमगल्या नाहीत. त्या खंबीरपणे म्हणाल्या, पेशव्यांना आज बरी बंधुराजांची आठवण झाली. साऱ्या नाटकशाळा श्रीमंतांच्या महालातून बाहेर पडून वनविहाराला गेल्या म्हणून काही फुरसत गवसली. बरोबर बोलात तुम्ही, नानासाहेब विवशतेने म्हणाले. आम्ही थोडेफार व्यसनांच्या वाईट साईड नादांच्या आहारी गेलो म्हणून लुंग्यासुंग्यांची कारभारात आईट वाढली. पंख फुटले. काय सकाराम पंत. 2 दिवसामागचा भाऊसाहेबांचा खलिता कुठे आहे. जी श्रीमंत. बापू लटपटले. खलिता आमच्या नावे येऊनही आमच्यापर्यंत का पोहोचला नाही. श्रीमंत श्रीमंत लागलीच खलिता घेऊन मी श्रीमंताकडेच आलो होतो. पण आपल्या महालाचे दार बंद होते. याच सबबी तुम्हालाही उपयोगी पडतात काय. एवढा जरुरीचा खलिता होता तर आम्हाला उठवले का नाही. हताश होऊन नानासाहेब बोलले, याआधी असे किती खलिते मधल्यामध्ये गडप झाले असतील कोणास ठावे. नानासाहेबांचं रुद्रावतार धानी येऊन बापूंनी लगेच खलिता जल्दीने त्यांच्याकडे सुपूर्द केला. खलिता वाचता वाचता नानासाहेब अत्यंत गंभीर झाले. म्हणाले, एवढाच मजकूर पत्रात लिहिला आहे. वास्तवात लष्कराचे हाल किती होत असतील कोणास ठावे. नानासाहेबांच्या उद्गारावर गोपिकाबाईंना शांत राहावेले नाही. त्या लागलीच फणकारून बोलल्या, भाऊसाहेबांनी इरेस पडून मोहिमेची जोखीम उचलली आहे. ती त्यांनी कळेल त्या रीतीने पार पाडावी. श्रीमंतांनी चिंता करू नये. कितीही शूर तेजस्वी पुरुष असला तरी तो बाक्या प्रसंगी हतबल होतो. प्रसंगी भाऊने इकडे मदतीचा हात पसरायचा नाही तर त्या अब्दालीकडूनच कुमक मागवावी लागेल. दिल्ली ही हिंदुस्थानची राजधानी आहे. ती भाऊसाहेबांनी जिंकली. दिल्लीत कशाची कमी आहे. तिकडे काय पडतो हे कोणाला सांगूनही पटणार नाही. आम्ही लहान तोंडी मोठा घास घेऊ नये आणि मध्ये बोलू नये पण जीव राहत नाही. बापू मध्येच नाक खुपसून म्हणाले, हवे असल्यास दादासाहेबांची साक्ष काढा. गेल्या वक्ताला जेव्हा दादासाहेबांबरोबर आम्ही दिल्लीला पोहोचलो होतो तेव्हा नुकतीच संपत्ती लुटून अब्दाली निघून गेला होता. त्याने एवढी लूट नेली की ती नेण्यासाठी त्यांनी दिल्लीतल्या उकिरड्यावरची तट्टे गाडीवर सुद्धा सोडले नाहीत. कोणाच्या दावणीला जनावर राहिले नाही. आमची खात्री आहे अजूनही दिल्लीच्या तळघरात कोट्यवधीची संपत्ती अडकून पडली आहे. तिचा फक्त शोध घ्यायला हवा. बापूंचा चोबडेपणा नानासाहेबांना आवडला नाही. त्यांनी रागाने विचारले, फुकाच्या ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी बोलू नका पंत. त्या हिंदूपत राजाला भाऊंना मदत करा म्हणून सांगितलेले पत्र रवाना झाले का. जी श्रीमंत. कमावीदारांनी निम्मा भरणा तिकडेच रवाना करावा म्हणून काढलेले आदेश हिंदुस्थानी धाडले का. केव्हाच पाठवले श्रीमंत.
भाऊसाहेबांची पेशव्यांची चालवलेली चौकशी पाहून गोपिकाबाईंचा जळफळाट वाढत होता. त्या संतापून बोलल्या, मुलुकगिरी करून फौजा चालवण्याऐवजी आता जामदारखान्यातील पैशाची अपेक्षा करण्याइतपत या लोकांची मजल गेली. ज्यांच्याकडून रांजण भरायचा त्यांनीच रांजणाच्या तळाशी भोग पाडले तर इकडच्या प्रजेने पाणी कुठले चाखायचे. आजवर रगड दौलत पाठवली आहे भाऊसाहेबांना. नगरच्या किल्ल्यावरची दारू गेली. शनिवार वाड्यातली दारूही झाडून पाठवली. भाऊजी मावळ्यात असताना एकदा 2 लक्ष नंतर 1,88,000 धाडले. पंत बुंदेल्यांनी पैका धाडला. पैसे का इथे झाडाला लागतात बाईसाहेब. भाऊसाहेबांचे हिशोब मात्र आपल्या मुखोद्गत दिसतात. इतर वेळी चवली अधलीचा हिशोब ध्यानात राहत नाही आपल्या. नानासाहेब बोलले, आज ना उद्या हिंदुस्थानच्या फौजेच्या कुमकीसाठी काहीतरी बंदोबस्त आम्हाला करावाच लागेल. भाऊसाहेबांबद्दलचं आपलं प्रेम खूप उमाळून यायला लागलं आहे. पण एक धानी ठेवावी स्वारींनी. बऱ्याच वेळा सख्या भावाचा भरवसा सांगता येत नाही. भाऊसाहेब तर आपले चुलत बंधू. दिल्लीत दुष्काळ पडला आहे अशा खोट्या खबरा धाडतील आणि अचानक एक दिवस दिल्लीची गादी मांडीखाली दाबतील. न जाणो विश्वासावांना चौऱ्या ढाळायला भाग पडायचे. पोरांना ठिकाणा नाहीसा व्हायचा. गोपिकाबाईंच्या बोलांनी नानासाहेबांना असह्य वेदना झाल्या. ते कळवळून म्हणाले, गोपिके, भाऊबद्दलचा तुझ्या या तिरस्काराला तुझ्या भावाला परमेश्वर सुद्धा क्षमा करणार नाही तुला. भाऊबद्दल आमच्या मनात तीळ मात्र शंका नाही. तुम्ही बोलता एक मात्र वास्तव दुसरेच. हिंदुस्थानच्या साऱ्या खबरा तुम्हाला कळलेल्या दिसत नाहीत. जेव्हा भाऊसाहेबांनी लाल किल्ल्यावर जरीपटका फडकवला तेव्हा त्यांनी खास दरबार भरवला. विश्वासावांना उच्चासनावर बसवून साऱ्या सरदारांकडून त्यांना नजराने पेश केले. भाऊंचं मन केवढं सागरासारखं विशाल आहे आणि तुमच्या मनाला डबक्याची दुर्गंधी. आमची तब्येत नादुरुस्त असली तरी व्यसनाधीन असलो तरी आम्हाला एक दिवस हिंदुस्थानी फौजेच्या मदतीस निघावे लागेल. दादा, तूही तयारीला लाग. नानासाहेब निश्चयाने बोलले. हिंदुस्थानी निघण्याची पेशव्यांची तयारी बघून दादासाहेब चमकले. बापूजी खजील झाले. गोपिकाबाई लालीलाल झाल्या. मुद्रेवरच्या संताप लाटा स्पष्ट दिसू लागल्या. दात ओठ खात त्या म्हणाल्या, भाऊसाहेबांच्या आणि त्या यवनाच्या नादी लागून लाखभर फौज धाडली. ती पुरे झाली. उरलेलं सैन्य एखाद्या दिवशी धाडलं तर दौलतीला दुसरं संरक्षण राहायचं नाही. यापुढे पेशव्यांच्या यापेक्षा अधिक फौजा तिकडे रवाना होणार नाहीत. खामोश. नानासाहेब संतापाने ओरडले. हा पेशव्यांचा वाडा आहे, रस्त्यांचा नाही. अजून या वाड्यात फक्त पेशव्यांचाच अंमल चालतो. तुमच्या मायावी शब्दांना, सौंदर्याला भुलून मधल्या काळात आम्ही बिघडलो होतो. आता तुमच्या मर्जीनुसार पावलं टाकली तर उभ्या दौलतीचा खेळखंडोबा होईल. बाईलबुद्धीने यापुढे आम्ही चालणार नाही. आमची जनावरं माणसं परक्याच्या जबड्यात घालवायची नाहीत. ती आमच्या आम्हाला हवीत, साजीवंत हवीत. एकाएकी नानासाहेबांचा दम वाढला. तब्येत बिघडली. काही दिवसांकरता पेशव्याने अंथून धरले.